सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना आज लोकसभेच्या संसदेमधून निलंबित करण्यात आले आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। रामभाऊ, ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा आहे, तुम्हाला हे मान्य आहे का? त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल कसं आहे की सुप्रियाताई सध्या एकट्या पडल्यात, कारण बरीचशी लोक, सगळीच लोक अजितदादांसोबत आली, तर त्याच्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी आणि वारंवार प्रकाश झोतात येण्यासाठी अशा प्रकारे त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। आता अनेक वर्ष खासदार राहिल्यात, संसदीय परंपरा आहेत, त्याची आयुध आहेत, त्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलायचं असतं। जर काही चुकीचं घडलं तर त्यांच्यावर कारवाई नाही करायची, म्हणजे बोलू दिलं जात नाही, यांच्यावर कारवाई केली किती चुकीची। मग त्यांचं सरकार महाराष्ट्रात होतं, मला 4 वर्ष निलंबित केलं होतं, त्याचं काय? मला 3दा निलंबित केलंय, त्यावेळेस काय म्हणायचं आम्ही? तर त्यामुळे निलंबन जर तुम्ही चुकीचं वागणार असाल तर त्या नियमाप्रमाणे कारवाई होणार, सहानुभूती मिळवण्यासाठी। आणि एकटे पडला आहात म्हणून सहानुभूतीच्या आधारावर इतरांनी देखील तुमची विचारपूस करावी। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये हल्ला झाला त्यावर उत्तर मागत होते, तर त्या उत्तरावर निलंबित केले असं त्यांचं मत आहे। कसं आहे की सभागृहातलं पूर्ण आपल्याला दृश्य पाहावं लागेल, पण कधीही असं गैरनिलंबन होत नाही, नियमांच्या आधारावर निलंबन होतं। काय बोलल्या, कसं वागल्या, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत ना, पूर्ण भारत पाहतोय, देश पाहतोय। पण केवळ आणि केवळ काहीतरी खळबळी बाजवल्यासारखं दाखवायचं आणि सहानुभूती मिळवायची, हा त्यांचा गेल्या जेव्हापासून अजितदादा आले दररोजचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे त्या प्रयत्नातलाच हा एक भाग आहे। लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणताय, ते योग्य आहे की अयोग्य? काय, त्यांच्या विरोधात कारवाई झाली की काळा दिवस, आणि त्यांनी लोकांच्या विरोधात कारवाई केली की पांढरा दिवस, असं कसं म्हणून चालेल? धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।